नमस्कार. आज आपण बघणार आहोत ITIच्या ॲडमिशनचे प्रोसेसमध्ये फर्स्ट लिस्ट आणि सेकंड लिस्टच्याबद्दल माहिती. प्राथमिक गुणवत्ता यादी ही जी यादी आहे ह्याच्यामध्ये महाराष्ट्रामध्ये जेवढे पण जी तुमचे पर्सेंटेज वाईज जी रँक आली आहे ते इथे जाहीर होते. त्याच्यानंतर आपण 30 जून ते 1 जुलैपर्यंत त्याच्यामध्ये चेंजेस करू शकतो. जर आपल्याला काय कास्ट सर्टिफिकेट वगैरे टाकायचं असेल किंवा काही बदल करायचे असतील तर 30 जून ते 1 जुलैपर्यंत आपल्याला टाईम मिळतो की त्याच्यात काय चेंज करायचे असतील तर. त्याच्यानंतर जी अंतिम गुणवत्ता यादी आहे ती 3 जुलैला प्रसिद्ध होणार आहे 5 वाजेपर्यंत. जी प्राथमिक यादी होती, जी रँक आपल्याला मिळाली होती त्याच्यामध्ये जर समजा चेंज करून तुमची खाली जाऊ शकते किंवा वरती येऊ शकते. 9 जुलैला पहिली लिस्ट लागणार आहे. त्याच्यामध्ये जे तुम्ही ट्रेड सिलेक्ट केलेले आहेत ते तुम्हाला समजणार आहे. मोबाईलच्या SMS द्वारे किंवा वेबसाईटवर जाऊन तुम्ही चेक करू शकता की तुम्हाला कुठला ITI लागलेला आहे, कुठला ट्रेड लागलेला आहे. आणि मग 10 जुलै ते 15 जुलैपर्यंत तुम्हाला हे ॲडमिशन कन्फर्म करावं लागेल. जर तुमचं 9 तारखेला लिस्टमध्ये नाव आलं तर 10 जुलै ते 15 जुलैमध्ये तुम्हाला ॲडमिशन घेणंच आहे. आणि जर 9 तारखेला पहिल्या प्रवेश फेरीमध्ये लागलं नाही तर दुसऱ्या प्रवेश फेरीसाठी तुम्हाला 10 जुलै ते 15 जुलैपर्यंत टाईम दिलेला आहे. त्यामध्ये तुम्ही ऑप्शन फॉर्म परत फिल करायचा आहे. तर तुमचं 22 तारखेला 5 वाजेपर्यंत तुम्हाला SMS द्वारे कळवण्यात येणार आहे की तुम्हाला कुठला ट्रेड लागला आहे दुसऱ्या लिस्टसाठी. धन्यवाद.